मुसद्दीपणा, नीतिमत्ता आणि बुद्धिमत्तेचा सुरेख संगम असलेल्या स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची आज जयंती आहे. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव व माळसाबाई या दाम्पत्याच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. खेळण्यात बागडण्यात बालपण न घालवता त्यांनी लहानपणापासूनच शौर्य, स्वाभिमान, धर्मनिष्ठ, हाती ढाल, तलवार आणि दांडपट्टा घेऊन युद्ध कौशल्य शिकण्याला त्यांनी विशेष प्राधान्य दिले. पुढे इसस्ती 1605 मध्ये जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. या प्रवासात स्वातंत्र्य म्हणजे काय हे विसरलेल्या परकीय आक्रमकांच्या अत्याचाराखाली होरपळणाऱ्या महाराष्ट्रातील भोळ्या भाबड्या गरीब रयतेचे डोळ्यांतील अश्रू जिजाऊंनी जवळून पाहिले. त्याच क्षणी त्यांच्या मनात हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न दृढ झाले. आसमानी व सुलतानी संकटांच्या वावटळीत गरोदर अवस्थेत असताना देखील त्यांनी हे स्वप्न उराशी बाळगले. न्यायप्रिय राजमाता जिजाऊ शिवनेरीवर गेल्या आणि जुलमी अन्यायी वृत्तीचा समूळ नाश करण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. त्यांच्या हातूनच हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. मुघलांच्या हुकुमशाहीला ठोस प्रत्युत्तर देता यावे यासाठी राजमाता जिजाऊंनी शिवछत्रपतींवर शौर्य, पराक्रम, चातुर्य, शस्त्रविद्या तसेच शास्त्रज्ञान व संघटन कौशल्याचे संस्कार केले आणि गरीब रयतेला गुलामगिरीतून मुक्त केले. स्वराज्य उभारणीच्या या महान प्रवासात केवळ छत्रपती शिवाजी महाराजच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांचे संगोपनही राजमाता जिजाऊंच्या संस्कारातूनच घडले. माता केवळ मायेची मूर्ती नसून ती अपार शक्तीचे प्रतीक असते हे राजमाता जिजाऊंनी अखंड हिंदुस्थानाला दाखवून दिले. अशा या स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेबांना जयंती दिनी त्रिवार मानाचा मुजरा.